आज मुंबईत भाजपच्या बैठकींचा धडाका। विधानसभा निवडणुकीत मराठ्यांचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या मराठा आमदारांची बैठक। देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार करणार मार्गदर्शन। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी चौकशीच्या स्थगितीचा शब्द दिल्यामुळेच जरांगेंचं उपोषण मागे। 1 महिन्यासाठी जरांगेंचं उपोषण स्थगित। अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा, सिल्लोड भाजप शहराध्यक्षांची मागणी। निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केल्याचाही आरोप। G7च्या शिखर संमेलनात मोदी आणि बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार। पन्नू मर्डर केसचा वाद चर्चेत येण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 56वा वाढदिवस। सकाळपासूनच शिवतीर्थाबाहेर मनसैनिकांची मोठी गर्दी। कुवेतमधील आगीच्या घटनेतील 45 भारतीयांचे मृतदेह केरळच्या कोचीत दाखल। आज सर्व मृतदेहांवर होणार अंत्यसंस्कार। रत्नागिरीच्या अणुस्कुरा घाटात कोसळली दरड। कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक आंबा घाटामार्गे वळवली। दरड हटवण्याचं काम सुरू। पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी ते मे दरम्यान 461 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सर्वाधिक आत्महत्या अमरावतीमध्ये। प्रादेशिक स्वायत्ततेच्या विस्तारावर तणाव वाढल्यानं इटलीच्या संसदेत हाणामारी। राड्यात 1 खासदार गंभीर जखमी। मुंबईत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचं आगमन। 20 जून नंतर मुसळधार पावसाची शक्यता।